पोलीस जिवंत मुलीला मृत मानलं. पोलिसांनी निर्दोष वडील भावाला जेलमध्ये डांबलं. नंतर तरुणी घरी परततात, प्रशासन हादरलं. बुलढाणा पोलिसांचा निष्काळजीपणाचा अजून एक अजब नमुना समोर आला आहे. 20 दिवसांपूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. मृतदेहापासून काही फुटावर महिलेचं शिरही होतं आणि या प्रकरणी तात्काळ माहिती मिळाल्यानंतर जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि फॉरेन्सिक विभागाची टीम बोलावून या सर्व प्रकरणाचा तपास केला. विशेष म्हणजे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी या प्रकरणात मार्गदर्शन करून या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा केला. मध्य प्रदेशमधील एका गावातील शिवानी बापूराव कळमेकर असे या मृत मुलीचं नाव असून तिचे प्रियकराशी अनैतिक संबंध असून ती विवाहित देखील होती. प्रियकराची ओढ असल्याने तिच्या वडिलांनी आणि भावाने तिची हत्या करून मृतदेह महाराष्ट्रातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा धरणाजवळ आणून टाकला होता, अशी उकल जळगाव जामोद पोलिसांनी केली. या प्रकरणी आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप ठेवत बुलढाणा पोलिसांनी शिवानी कळमेकरचे वडील बापूराव कळमेकर आणि भाऊ यांना अटक करून बुलढाणा कारागृहामध्ये डांबून ठेवलं होतं. अजूनही ते बुलढाणा कारागृहातच आहेत. मात्र शिवानी कळमेकर अजून जिवंत असून तिने तिच्या प्रियकरासोबत आज बुरहानपूर पोलीस स्टेशन गाठत थेट मी जिवंत असून माझ्या हत्येच्या गुन्ह्यात माझ्या वडिलांना भावाला जळगाव जामोद पोलिसांनी जेलमध्ये ठेवलं असल्याची कबुली जबाब दिला आहे. आणि याबाबत लढाणा पोलिसांची सारवासारव करत स्पष्टीकरण देताना पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितलं की आरोपीने पोलिसांची दिशाभूल केली होती. संबंधित महिला अनोळखी असल्याने तिचे DNA फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. पुण्यातून मिळालेल्या माहितीनुसारच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच आरोपी यांना अटक करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान संबंधित महिला जिवंत असल्याची माहिती आज खगनार पोलिसांना मिळालेली आहे. ती जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे. सध्या तिचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बुलढाणा.